कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुहागरमध्ये एक अतिशय स्तुत्य आणि आगळीवेगळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटकांनी गुहागर समुद्र किनाऱ्याला पसंती दिली होती। मात्र पर्यटकांच्या या अलोट गर्दीमुळे संपूर्ण किनारपट्टीवर प्लास्टिक बॉटल्स आणि इतर कचऱ्याचे मोठे ढीग साचले होते। हे विदारक चित्र बदलण्यासाठी गुहागरमधील जागरूक नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून स्थानिक तरुण, महिला आणि ज्येष्ठ मंडळींनी किनाऱ्यावर उतरून कचरा संकलनाचं काम केलं। मागील अनेक वर्षांपासून शहरात ही लोक चळवळ सुरू असून यामुळे केवळ किनाराच स्वच्छ होत नाही तर पर्यटकांमध्ये देखील स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती पाहायला मिळते। या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता समुद्र किनाऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले असल्याचे स्थानिकांनी अभिमानाने नमूद केले। पर्यटनासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा एक सकारात्मक संदेश या मोहिमेतून देण्यात आला असून गुहागरवासियांच्या या कौतुकास्पद उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। गुहागर बीच हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लांबीचा समुद्र किनारा आहे। यावर्षी भरपूर पर्यटकांनी गुहागरला भेट दिलेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा कमी कचरा या गुहागर बीचमध्ये झाल्याचं निदर्शनास येत आहे। पर्यटक सुद्धा खूप शिस्त पाळत आहेत, गावातील नागरिक सजग आहेत, त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता करून नागरिक आपली पर्यावरणाप्रती संवेदना दाखवून देत असतात। गुहागरचा किनारा धोक्यासाठी नामांकित झालेला आहे, त्या दृष्टीने सर्व नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि या ब्लू फ्लॅगला अंतिम मानांकन मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत। असाच आपला गुहागरचा किनारा सर्वजण मिळून सुंदर ठेवूयात, स्वच्छ आणि सुंदर गुहागरचा संकल्प करूयात आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल सर्वांच्या इच्छेने, असा प्रयत्न सर्वजण करतील। गेले काही दिवस गुहागर समुद्र किनारा आपण सगळेजण पाहत होतो, पर्यटकांनी हाऊसफुल झालेला होता। पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काल 31 डिसेंबर 2025ला या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि ही गर्दी करत असताना या उत्साहामध्ये समुद्र किनाऱ्याचा जो काही कचरा जमला होता, हा कचरा आज आपण 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेला पहिल्या सकाळीमध्ये गुहागरचे सगळे नागरिक एकत्र येऊन आपण हा कचरा साफ केलाय, समुद्र किनारा स्वच्छ केलाय। गुहागर समुद्र किनारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्लू फ्लॅगसाठी पायलट बेसिसवरती नामांकित झालेला आहे, तर त्यासाठी सर्व गुहागर शहरातील सगळे प्राधान्य देऊन सर्व नागरिक समुद्र किनारा स्वच्छतेसाठी एकत्र आलेले आहेत आणि ते समुद्र किनारा कसा सुंदर राहील आणि येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा समुद्र किनाऱ्यासाठी कसं आकृष्ट करता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतात।